Hello students, welcome to this physics class. Now we are going to study the next concept after the stress, and that is the strain. Okay, next concept that we are going to study is the strain. Stress नंतर next concept आहे strain ची. Okay, आता आपल्याला माहित आहे की when force आपण apply करतो, when force is applied, what happens? Change in length, change in shape, or change in volume takes place. Okay, so what is the definition of the strain? It is the change in, okay, strain is defined as the change in dimension to the original dimension. It is the ratio of change in dimension to the original dimension. Okay, definition baga. Strain is defined as, very simple concept, defined as change in dimension, defined as the ratio of, is defined as the ratio of change in dimension to original dimension. Original dimension, it is called as strain. Okay, dimension म्हणजे नेमकं काय? It can be length, it can be surface area, it can be volume, it can be radius, it can be diameter. म्हणजे strain काय येणार आहे? Change in length upon original length, change in radius upon original radius, change in diameter upon original diameter, किंवा change in height upon original height, change in volume upon original volume. सो दिस इज कॉल्ड एज स्ट्रेन. कारण फोर्स अप्लाय केल्यानंतर हे चेंज होत आहे, चेंज इन डायमेन्शन होत आहे, तर ते चेंज झालेलं डायमेन्शन डिवायडेड बाय ओरिजिनल डायमेन्शन, दॅट इज कॉल्ड एज स्ट्रेन. ओके, सो स्ट्रेन इज इक्वल टू काय असणार आहे फॉर्म्युला? चेंज इन डायमेन्शन, when force is applied there is a change in dimension divided by the original dimension. चेंज इन डायमेन्शन टू ओरिजिनल डायमेन्शन. ओके, हा जो रेशो आहे या रेशोला काय म्हणायचं? स्ट्रेन असं म्हणायचं. व्हेरी सिंपल कन्सेप्ट. ओके, नाउ SI युनिट ऑफ दिस, SI युनिट ऑफ दिस. आता बघा, फॉर एक्झाम्पल डायमेन्शन म्हणजे सपोज आपण लेंथ घेतलं तर चेंज इन लेंथ आपण ओरिजिनल लेंथ येणार ना. स्ट्रेन म्हणजे चेंज इन लेंथ आपण ओरिजिनल लेंथ. आता लेंथचं युनिट काय असतं? मीटर असतं. सो चेंज इन लेंथ मीटर मध्येच येणार आहे आणि ओरिजिनल लेंथ देखील मीटरच येणार आहे. सो मीटर डिवायडेड बाय मीटर गेट कॅन्सल. सो देर इज नो SI युनिट. नो SI युनिट, याचं कुठलंही SI युनिट येणार नाहीये. ओके, इट इज जस्ट ए नंबर. इट इज जस्ट ए number. So it is a unitless and dimensionless quantity. It is a just number. It is a unitless and dimensionless physical quantity. Unitless and dimensionless physical quantity, that is called as strain. आता याच्यामध्ये स्ट्रेनचे आपण टाइप्स बघणार आहे. ओके, डिफरंट टाइप्स ऑफ स्ट्रेन. डिफरंट टाइप्स ऑफ स्ट्रेन. जसे आपण स्ट्रेसचे 3 टाइप बघितलेले आहेत, लॉन्जिट्युडनल स्ट्रेस, शियर स्ट्रेस आणि व्हॉल्यूम स्ट्रेस. तसं स्ट्रेनचे देखील काय येणार आहेत? 3 टाइप येणार आहेत, लॉन्जिट्युडनल स्ट्रेन, शियर स्ट्रेन अँड व्हॉल्यूम स्ट्रेन. ओके, सो टाइप ऑफ स्ट्रेन मध्ये फर्स्ट येणार आहे दॅट इज longitudinal strain. Okay, second is the shear strain, and third is the volume strain. Okay, so these are the 3 types of strain. तर याच्यामध्ये फर्स्ट लॉन्जिट्युडनल स्ट्रेन आता स्टडी करूया.
लॉन्जिट्युडनल स्ट्रेन. तर हे लॉन्जिट्युडनल स्ट्रेन इज इक्वल टू काय येणार बघा, डेफिनेशन. लॉन्जिट्युडनल स्ट्रेन डायरेक्टली मी फॉर्म्युला लिहितो, त्याच्यावरून तुम्ही डेफिनेशन लिहू शकताय. लॉन्जिट्युडनल स्ट्रेन इज डिफाइंड एज द रेशियो ऑफ चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. चेंज इन लेंथ divided by original length. Okay, so longitudinal strain is equal to change in length ला काय करणार आपण, स्मॉल एल सिंबल वापरणार, आणि ओरिजिनल लेंथ ला काय वापरणार आहे, कॅपिटल एल. ओके, सो चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. याचं एक सिंपल एक्झाम्पल बघूया. A wire has length of 1 meter. एका वायरची ओरिजिनल लेंथ किती आहे, 1 मीटर. and when stretched length become 1.02 मीटर. बघा, म्हणजे एका वायरची ओरिजिनल लेंथ आहे 1 मीटर आणि ते स्ट्रेच केल्यानंतर 1 मीटरचं किती होतंय, 1.02 मीटर होतंय. ओके, तर आपल्याला काय करायचं आहे, कॅल्क्युलेट लॉन्जिट्युडनल स्ट्रेन. कॅल्क्युलेट लॉन्जिट्युडनल स्ट्रेन. ओके, तर बघा लॉन्जिट्युडनल स्ट्रेन कसं येणार आहे, लॉन्जिट्युडनल स्ट्रेन किंवा यालाच आपण टेन्साईल स्ट्रेन असंही म्हणतो काही वेळेला. ओके, काही क्वेश्चन मध्ये कॅल्क्युलेट टेन्साईल स्ट्रेन असं विचारतात. तर टेन्साईल स्ट्रेन म्हणजेच लॉन्जिट्युडनल स्ट्रेन, हे लक्षात ठेवा. टेन्साईल स्ट्रेन इज इक्वल टू चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. ओके, so this is the formula. So how much will be the change in length? Original length was 1 meter, new length is 1.02 meter. So change in length is the final length minus initial length. Change in length is equal to final length minus initial length, that is 1.02 minus 1. Okay, so divided by original length is 1. Okay, so 1.02 minus 1. Okay, so that will be equal to 0.02 divided by 1. So final answer is 0.02. That is the answer. There is no unit. Okay, so this is the value for longitudinal strain or tensile strain. Okay, Recording in progress. now question is like this. A wire is stretched to double its length. Wire is stretched to double its length. Then longitudinal strain is okay, first option is 1, second option is 2, third option is 1/2, and fourth option is 3. Can you tell me the answer? Try. So here how the solution comes, listen carefully. Wire is stretched to double length means if original length is L, suppose original length is L, what will happen? Its length is doubled means final length will become 2L. Final length become 2L. Now the strain, longitudinal strain is equal to change in length upon original length. Na? This is suppose capital L. Original length is capital L. Final length is 2 capital L. Change in length is 2L minus L. Okay, this is the change in length divided by original length is L. So 2L minus L become L divided by L. So strain will be equal to 1. So answer A is correct answer here. आता बघा डबल लेंथ केल्यानंतर स्ट्रेन 1 क्रिएट होते, तसं ट्रिपल लेंथ केल्यानंतर स्ट्रेन होणार आहे 2.
4 टाइम्स लेंथ केल्यानंतर स्ट्रेन होणार आहे 3. सो इन दिस वे इन जनरल व्हॉट वी कॅन से, जर लेंथ n टाइम्स झाली, लेंथ बिकम n times, then strain will become n minus 1. Okay, so in general we can write when a wire is stretched to n times, then strain is equal to n minus 1. Okay, when a wire is stretched to n times, the strain become n minus 1. Okay, that is the answer. Now one more question. या क्वेश्चनचा आन्सर सांगता येते का बघा. Question is like this. A wire is stretched by suppose 25%, then longitudinal strain is first option is 0.75, second option is 0.25, third option is 1.25, and last option is 1.75. Guess. याचं सोल्युशन कसं येणार बघा. वायर इज स्ट्रेच्ड बाय 25%. आता काय करूया, ओरिजिनल लेंथ सपोज आपण 100% घेतली, ओरिजिनल लेंथ 100% घेतली, तर न्यू लेंथ किती होणार रे? चॅट सेक्शन मध्ये जरा टाका, न्यू लेंथ किती होणार? ओरिजिनल लेंथ 100% असेल तर न्यू लेंथ किती होणार? 25% न स्ट्रेच केली म्हणजे 25% न वाढणार आहे. लक्षात घ्या, इट बिकम 125%. करेक्ट ना? and therefore now strain is equal to directly, strain म्हणजे फक्त strain word लिहिला तरी इथं longitudinal strain असणार आहे. लक्षात घ्या, longitudinal strain is equal to new length upon minus original length. change in length किती होणार मग? 125 minus 100 divided by original is 100. So therefore 25 divided by 100 is there. So 25 divided by 100 means 0.25. Okay, त्याला unit percentage वगैरे काही येत नाही. 0.25. So answer B will be the correct answer. B answer is the correct answer. Okay, लक्षात येते का बघा? ओरिजिनल 100 तर स्ट्रेच्ड बाय म्हटलंय, स्ट्रेच्ड टू म्हटलं नाही. लक्षात घ्या, स्ट्रेच्ड बाय म्हणजे 25% न वाढणार आहे. सुरुवातीला 100% असेल तर किती होणार आहे? 125% होणार. ओके, म्हणजे ओरिजिनल 100, न्यू 125. So strain is equal to change in length is 125 minus 100. That is 25 divided by original is 100. So 25 by 100 is 0.25. This is the answer. So this means that when a wire is stretched by 25%, strain is 0.25. याचाच meaning in general आपण असं लिहू शकतो. When wire is stretched by n% or x%, then strain will be x by 100. Okay, that is when a wire is stretched by okay x%, suppose x%, then कारण इथं बघा 25% ला स्ट्रेन किती आली? 25 by 100 आली. सो x% ला काय होणार आहे? देन longitudinal strain is equal to x divided by 100. Okay, so that is the answer. So this is about the longitudinal strain. आता नेक्स्ट आपण बघूया शियर स्ट्रेन म्हणजे काय. शियर स्ट्रेन. ओके, आता शियर स्ट्रेन मध्ये काय होते, शियर स्ट्रेस मध्ये काय होते आपण बघितलेलं आहे.
सपोज आता शिअर स्ट्रेस म्हणतोय, स्ट्रेस त्याच्यानंतर आपण स्ट्रेन त्याच्यामधले बघणार आहे. सपोज हा एक ऑब्जेक्ट आहे. आता या ऑब्जेक्ट मध्ये आपल्याला शिअर स्ट्रेस प्रोड्यूस करायचा असेल तर, स्ट्रेस म्हणतोय मी, स्ट्रेस, तर काय करावं लागेल, वन फोर्स शुड बी अप्लाइड at the top surface and another force is applied at the bottom surface. So two equal and opposite forces या पद्धतीने जर आपण अप्लाय केले तर काय होणार आहे, the shape will become like this ना, shape is going to change like this. ओके, कारण शिअर स्ट्रेस प्रोड्यूस होण्यासाठी काय होतो, शेप चेंज व्हावा लागतो. सो दिस इज द फायनल आफ्टर ऍप्लिकेशन ऑफ द फोर्स, it is going to happen like this. Okay, so force is applied here on the top surface and another at the bottom surface. When force is applied in this way, okay, change in shape takes place. Okay, now here how the shear strain is defined. Okay, listen carefully. Strain kashi define केलेले आहे. Suppose this distance is dy, because xy system मध्ये काय असतं, xy मध्ये horizontal axis is the x axis, vertical axis is the y axis. So vertical distance ला y ऐवजी dy म्हणतो, dy means small. Okay, आता फिक्स्ड सरफेस पासून टॉपमोस्ट लेअर ज्याची डिस्प्लेसमेंट झालेली आहे, ओके, तो किती डिस्टन्सला आहे, dy डिस्टन्सला आहे. आणि सुरुवातीला टॉपमोस्ट लेअर जो आहे तो इथं होता, लेफ्ट कॉर्नरला होता, तो थोडासा पुढे गेलाय. कितीनं पुढे गेलाय, सपोज dx न पुढे गेला, dx न. तर शिअर स्ट्रेन आपण कशी डिफाइन करतो बघा. शिअर स्ट्रेन, ओके, शिअर स्ट्रेन इज डिफाइंड एज द ratio of displacement of a layer, displacement of a layer म्हणजे तो कुठलाही लेअर असेल, टॉपचा लेअर असेल, मिडल लेअर असेल आणि कुठलाही लेअर असेल. फोर्स अप्लाय केल्यानंतर दिस इज द टॉप लेअर ना, सपोज इट इज डिस्प्लेस्ड इन फॉरवर्ड डायरेक्शन. ओके, सो डिस्प्लेसमेंट ऑफ ए लेअर डिवाइडेड बाय डिस्टन्स ऑफ दॅट लेअर फ्रॉम फिक्स्ड लेअर, डिस्टन्स ऑफ that layer from fixed layer. So in this way shear strain is defined. Okay, so once again I'm going to tell you the definition. Shear strain is defined as the ratio of displacement of a layer to distance of that layer from the fixed layer. Now from the diagram we can write displacement of the layer as a dx. Okay, because टॉपमोस्ट लेअर जो आहे तो कुठे होता बघा, सुरुवातीला या पोझिशनला होता. ओके, पाठीमागे होता आणि तो लेअर आता पुढे गेला, म्हणजे टॉपमोस्ट लेअरची डिस्प्लेसमेंट काय झाली बघा, या पोझिशन पासून या पोझिशनला गेली ना. सो डिस्प्लेसमेंट ऑफ द लेअर विल बी इक्वल टू dx अँड डिस्टन्स ऑफ दिस डिस्प्लेस्ड लेअर फ्रॉम द फिक्स्ड लेअर. बॉटम लेअर जो आहे ना तो फिक्स्ड आहे, मग फिक्स्ड लेअर पासून त्याचा डिस्टन्स किती येणार आहे, dy. ओके, सो फ्रॉम द डायग्राम शिअर स्ट्रेन इज इक्वल टू काय येणार आहे, that is dx by dy येणार आहे. So this is the formula for shear strain. Now here suppose this angle is equal to काय असेल, phi असेल, phi. हा अँगल काय असेल, phi असेल. ठीक आहे, this is a right angle triangle ना, this is a right angle triangle. Okay, so from diagram we can write, from diagram we can write tan of phi. Tan of phi, how much is the tan of phi? Tan of phi is the opposite side divided by adjacent side. Now opposite side is dx only na, and adjacent side is dy only. Okay, and dx by dy is nothing but shear strain. Okay, so from these two equations, so this is the first formula, dx by dy. Okay, so dx by dy is the shear strain and dx by dy is the tan phi, and therefore from equation 1 and 2 we can write, from equation 1 and 2 we can write shear strain is equal to tan of phi येणार आहे. Okay, tan of phi. Also if phi is small,
फाय हा अँगल जर काय असेल, काही वेळेला काय झालेलं असते, व्हेरी स्मॉल डिस्प्लेसमेंट झालेली असते, तो अँगल व्हेरी स्मॉल असतो. तर इफ फाय इज स्मॉल अँड इन रेडियन असेल, अँगल काय असेल, स्मॉल असेल आणि रेडियन मध्ये असेल, तर काय होतं, देन टॅन फाय बिकम इक्वल टू फाय. म्हणजे टॅन फाय ची व्हॅल्यू बघितली आणि फाय ची व्हॅल्यू बघितली तर दोन्ही व्हॅल्यू सेम येतात. अँड देअरफॉर आणखी एक शिअर स्ट्रेनचा फॉर्म्युला काय येणार आहे, शिअर स्ट्रेन इज इक्वल टू दॅट अँगल फाय दॅट शुड बी इन रेडियन, कंपल्सरी इन रेडियन. ओके, तर अशा प्रकारे शिअर स्ट्रेनचे एकूण 4 फॉर्म्युले आहेत. 4 फॉर्म्युले तुम्हाला पाठ पाहिजेत. ओके, आउट ऑफ दॅट बेसिक फॉर्म्युला काय आहे, that is shear strain is the defined as the displacement of a layer to distance of that layer from the fixed layer. Okay, so this is the first formula, important formula. Okay, त्याच्यावरूनच हा सेकंड फॉर्म्युला आला, that is shear strain is equal to dx by dy. परंतु from the diagram dx by dy is equal to tan phi येतं, and therefore shear strain is equal to काय असतं, tan phi पण येतं. परंतु जर तो फाय अँगल स्मॉल असेल तरच काय करू शकतो आपण, आणखी एक फॉर्म्युला तयार करू शकतो, दॅट इज शिअर स्ट्रेन इज इक्वल टू फाय रेडियन. म्हणजे तिथं जो अँगल आहे ना, तो अँगल म्हणजेच काय असणार आहे, शिअर स्ट्रेन असणार आहे. परंतु तो अँगल कशामध्ये असला पाहिजे, रॅडियन मधली. त्या अँगलची रॅडियन मधली व्हॅल्यू म्हणजे काय असणार आहे, शिअर स्ट्रेन असणार आहे. ओके, त्या अँगलची रॅडियन मधली व्हॅल्यू म्हणजे शिअर स्ट्रेन असणार आहे. ओके, सो दिस इज द इन्फॉर्मेशन रिलेटेड टू द शिअर स्ट्रेन. ओके स्टुडंट्स, बघा, जर फाय स्मॉल असेल ना आणि तो रेडियन मध्ये असेल तर काय, तर टॅन फाय इज इक्वल टू फाय. एक एक्झाम्पल घेऊया आपण. फॉर एक्झाम्पल म्हणजे कशाचं, टॅन फाय इज इक्वल टू फाय कसं येते, टॅन फाय इज इक्वल टू फाय काय येणार, एक्झाम्पल घेऊया. सपोज एक आपण 5 डिग्री अँगल घेतला, 5 डिग्री अँगल. ठीक आहे, आता 5 डिग्रीची रॅडियन मधली व्हॅल्यू काढूया आणि टॅन 5 ची पण व्हॅल्यू काढूया. टॅन 5 डिग्री आणि 5 डिग्रीची रॅडियन मधली व्हॅल्यू. रॅडियन मधली व्हॅल्यू कशी काढायची मी तुम्हाला सांगितली आहे, बरोबर आहे ना. 5 इंटू पाय बाय 180 करायचं असतं, ही रॅडियन मध्ये व्हॅल्यू कन्वर्ट होणार. डिग्रीचं रॅडियन मध्ये कन्वर्जन करायला पाय बाय 180 हे तुम्हाला मी शिकवलंय. ओके, सो 5 इंटू पाय बाय 180, सो 5 इंटू पाय ची व्हॅल्यू असते 3.142 डिवाइडेड बाय 180. इफ यू कॅल्क्युलेट दिस, ओके, सो दिस व्हॅल्यू इज कमिंग टू बी, okay, wait, I will tell you this value. This value exactly, by using calculator, this value is exactly coming to be 0.087. Okay, 0.087. And if you go to the log table, okay, and in natural tangent, if you see the value of tan phi u, okay, the value of tan phi u, it is also exactly coming 0.087. बघा, म्हणजे 5 डिग्रीची रॅडियन मधली व्हॅल्यू बघितली, 0.087 रॅडियन येतं. 5 डिग्री म्हणजे किती असतं, 0.087 रॅडियन. आणि टॅन ऑफ 5 डिग्री जर काढलं तर ते किती येतं, 0.087च येतं. तुम्ही काढून बघू शकताय. साइन कॉस फाय टॅनच्या व्हॅल्यू तुम्हाला काढता आल्या पाहिजेत. तर ह्या व्हॅल्यू दोन्ही काढल्या तर बघा एक्झॅक्टली सेम आहेत. याचा मिनिंग काय, तो आता 5 डिग्री अँगल का आहे, कमी आहे, स्मॉल अँगल आहे ना हा. म्हणजे कुठपर्यंत व्हॅलिड होतं हे, अप टू 10 डिग्री मॅक्सिमम. 10 डिग्रीच्या वर चालत नाही. म्हणजे अँगल शुड बी स्मॉल, म्हणजे काय, लेस दॅन 10 डिग्री असला पाहिजे. तर लेस दॅन 10 डिग्री तुम्ही जर चेक केला, ओके, म्हणजे त्या अँगलची रॅडियन मधली व्हॅल्यू आणि टॅनची व्हॅल्यू दोन्ही सेम असतात. अँड देअरफॉर हिअर इट इज रिटन दॅट इफ फाय इज स्मॉल अँड इट इज इन रेडियन, टॅन ऑफ फाय इज इक्वल टू फाय रेडियन. मग टॅन फायच्या ठिकाणी फक्त फाय लिहू शकतो आपण. सो शिअर स्ट्रेन इज इक्वल टू फाय in radian. Okay, so value of that angle in radian. Okay, ही सगळी कन्सेप्ट मी पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो. पहिली गोष्ट म्हणजे शिअर स्ट्रेन. आता ज्यावेळी आपण एखाद्या बॉडीमध्ये शिअर स्ट्रेस प्रोड्यूस करतो त्यावेळी बॉडी या पद्धतीने सुरुवातीला काय असते, एक्झॅक्टली व्हर्टिकल फेसेस असतात, बरोबर आहे ना.
म्हणजे रेक्टँग्युलर ऑब्जेक्टचं काय होणार आहे, शिअर स्ट्रेस प्रोड्यूस करण्यासाठी काय करणार आहे आपण, एक टॉप एंडला फोर्स अप्लाय करणार आहे टँजेन्शियल फोर्स, आणि एक बॉटमला देखील काय करणार आहे, टँजेन्शियल फोर्स एफ लावणार आहे. एफ लावल्यानंतर काय होणार आहे, चेंज इन शेप होणार, आणि चेंज इन शेप झाला की आपण काय म्हणतो त्याला, शिअर स्ट्रेस प्रोड्यूस झाला असं म्हणतो. ओके, आता शिअर स्ट्रेन कशी डिफाईन केली जाते बघा. शिअर स्ट्रेन इज डिस्प्लेसमेंट ऑफ अ लेअर डिवायडेड बाय डिस्टन्स ऑफ दॅट लेअर फ्रॉम फिक्स लेअर. म्हणजे कुठलाही एक लेअर घ्यायचा त्याच्यामधला, आपण हा टॉपचा लेअर घेतलाय तोच घ्यायला पाहिजे असं काही नाहीये, लक्षात घ्या. समजा मी दुसरा लेअर म्हणजे हा लेअर घेतला, इथला हा लेअर जरी घेतला तरी हा जो लेअर आहे ना तो सुरुवातीला कुठं असणार आहे, इथं असणार आहे, इथून स्टार्ट करणार इथंपर्यंत जाणार आहे. तर डिस्प्लेसमेंट, फॉरवर्ड डिस्प्लेसमेंट ही त्याची एवढी होणार आहे. ओके, ही जी दाखवली तेवढी, डिवायडेड बाय डिस्टन्स ऑफ दॅट लेअर फ्रॉम फिक्स लेअर, म्हणजे हे एवढं डिस्टन्स येणार आहे. म्हणजे कुठल्याही लेअरला जरी तुम्ही घेतला तरी आन्सर तेवढंच येणार आहे, आन्सर काही चेंज होणार नाही. ओके, सो डिस्प्लेसमेंट ऑफ एनी लेअर, तो टॉपमोस्टच असायला पाहिजे असं काही नाहीये. डिस्प्लेसमेंट ऑफ ए लेअर डिवायडेड बाय डिस्टन्स ऑफ दॅट लेअर फ्रॉम द फिक्स लेअर. ओके, म्हणजे एक लेअर घ्यायचा, त्याची डिस्प्लेसमेंट किती झालेली मोजायची, डिवायडेड बाय त्या लेअरचं फिक्स्ड लेअर पासूनचं डिस्टन्स घ्यायचं आहे आणि त्यानं डिवाइड करायचं आहे. ओके, आता सपोज डिस्प्लेसमेंट डीएक्स झाली आणि डिस्टन्स फ्रॉम फिक्स लेअर डीवाय असेल तर शिअर स्ट्रेन इज इक्वल टू डीएक्स बाय डीवाय येणार आहे. आता डायग्राम मध्ये बघितलं तर इथं राईट अँगल ट्रायंगल आहे, देट इज अ राईट अँगल ट्रायंगल हिअर. सो टॅन फाय इज इक्वल टू काय येणार आहे, डीएक्स बाय डीवाय येणार आहे. टॅन फाय इज इक्वल टू डीएक्स बाय डीवाय. ओके, सो देअरफॉर शिअर स्ट्रेन इज रिटन ॲज टॅन फाय. आता हा जो फॉर्म्युला आहे ना तो कुठल्याही अँगलला अप्लाय होतो, म्हणजे इथला आपल्याला अँगल माहिती असेल, काय वेळेला डीएक्स डीवाय, आता कुठला फॉर्म्युला यूज करायचा शिअर स्ट्रेनचा, डीएक्स आणि डीवाय माहिती असेल तर डीएक्स बाय डीवाय वापरायचा. परंतु काही वेळेला डीएक्स आणि डीवाय दिलेलं नसतं तर तो अँगल दिलेला असतो, तर अँगल दिलेला असेल तर शिअर स्ट्रेनचा फॉर्म्युला काय वापरायचा, टॅन ऑफ दॅट अँगल. ओके, टॅन ऑफ दॅट अँगल. ओके, आता हा अँगल स्मॉल असेल म्हणजे काय असेल, 10 डिग्री पेक्षा कमी असेल, 10 डिग्री पेक्षा कमी अँगल असेल तर काय होतं, टॅन फाय ची व्हॅल्यू आणि फाय ची व्हॅल्यू दोन्ही व्हॅल्यू सेमच येतात. टॅन फाय ची व्हॅल्यू आणि त्या अँगलची रेडियन मधली व्हॅल्यू दोन्ही सेम येतात. इथं मी तुम्हाला एक्सप्लेन केलंय बघा. सपोज आपण एक 5 डिग्री अँगल घेतला, वन्स अगेन बघा, एक आपण 5 डिग्रीचा अँगल घेतला तर त्याचे रेडियन मध्ये कसं कन्व्हर्जन करणार, 5 इंटू पाय बाय 180, पाय ची व्हॅल्यू किती असते, 3.148 असते ना, सॉरी 142 असते ना, 3.142 किंवा 3.14 अनेक वेळा आपण म्हणतो, डिवायडेड बाय 180. हे कॅल्क्युलेशन केलं तर 0.087 येतं, आणि टॅन ऑफ 5 डिग्री आपण कॅल्क्युलेट करून बघितला, तुमच्याकडे कॅल्क्युलेटर असेल तर या दोन्ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून बघा. कॅल्क्युलेटरमध्ये टॅन फंक्शन असतं, तर टॅन ऑफ 5 जर कॅल्क्युलेट केला तर 0.087 येतं, म्हणजे या दोन्ही व्हॅल्यू काय आहेत, सेमच आहेत. म्हणजे याचा मिनिंग काय झाला की टॅन ऑफ फाय इज इक्वल टू फाय इन रेडियन, म्हणजे एखाद्या अँगलची टॅनची व्हॅल्यू आणि रेडियन मधली व्हॅल्यू दोन्ही सेमच असतात. हे सी लिहिले ना, फायच्या वर जे सी लिहिले ना ते म्हणजे काय आहे, रेडियन, असा त्याचा मिनिंग यायचा. टॅन फाय इज इक्वल टू फाय रेडियन, देअरफॉर शिअर स्ट्रेनला काय लिहिणार आपण, फाय लिहिणार आहे. लक्षात आलं. म्हणजे बघा मी काय सांगतोय, जर अँगल स्मॉल असेल तर शिअर स्ट्रेन काय लिहायचं, जो दिलेला अँगल आहे तोच शिअर स्ट्रेन असणार आहे. अँगल स्मॉल म्हणजे 10 डिग्री पेक्षा कमी असेल तर शिअर स्ट्रेन म्हणजे आहे तीच व्हॅल्यू लिहायची आहे, आणि अँगल 10 डिग्री पेक्षा जास्त असेल तर मात्र शिअर स्ट्रेन म्हणजे त्या अँगलचा टॅन काढायचा आणि मग ती व्हॅल्यू लिहायची. लक्षात येते. हे बघा, एक 2 क्वेश्चन घेतो म्हणजे याच्यावर न्यूमरिकल, सिंपल न्यूमरिकल कसे असू शकतात कळेल. ओके, हिअर देर इज अ डायग्राम लाईक दिस. ओके, सो दिस इज अ बॉडी विच इज फिक्स्ड ॲट द बॉटम, बॉटमला फिक्स केलेली आहे, आणि टॉपमोस्ट लेअरला फोर्स लावल्यानंतर हा लेअर असा पुढे सरकलेला आहे. ओके, आणि ही सुरुवातीला रेक्टँग्युलर बॉडी होती, ते पॅरेलेलोग्राम तयार झालेला आहे. ठीक आहे, आणि सपोज तुम्हाला डायग्राम मध्येच अशी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. Okay, so this distance is suppose 1 millimeter and this distance is 5 centimeter. Okay, 5 सेंटीमीटर, म्हणजे याचा मिनिंग काय होतो, फिक्स्ड लेअर पासून 5 सेंटीमीटरला एक लेअर आहे आणि तो लेअर किती मिलीमीटरनं पुढे सरकलेला आहे. सुरुवातीला तो लेअर इथं असणार ना, असा 1 मिलीमीटरनं पुढे सरकलेला आहे. आता इन्फॉर्मेशन कशाची दिली आहे, डीएक्स आणि डीवाय ची इन्फॉर्मेशन डायग्राम मध्ये दिली आहे. सो फ्रॉम दिस डायग्राम आपल्याला शिअर स्ट्रेन कॅल्क्युलेट करायचा आहे. ओके, क्वेश्चन पाहिजे तर लिहितो मी इथं, फ्रॉम अबोव डायग्राम
diagram calculate shear strain असं जर म्हटलं, ओके, तर बघा हे व्हर्टिकल आहे ते आपण dy लिहितोय आणि हॉरिझॉन्टल आहे ते काय लिहितोय आपण dx लिहितोय. सो dx इज इक्वल टू काय येणार आहे 1 मिलीमीटर होणार आहे. आता 1 मिलीमीटर म्हणजे माहिती पाहिजे तुम्हाला 1 × 10⁻³ मीटर असतं आणि dy म्हणजे त्या लेअरचं फिक्स्ड लेअर पासूनचं डिस्टन्स दॅट इज 5 सेंटीमीटर आहे. सो 5 × सेंटी मीन्स 10⁻² मीटर म्हणजे सेंटीमीटरचं मीटर मध्ये कन्व्हर्जन करायला 10⁻² न मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे, dx dy मिळालं. आता शियर स्ट्रेन इज इक्वल टू काय होणार आहे dx डिवायडेड बाय dy होणार. म्हणजे डिस्प्लेसमेंट किती झाली आहे 1 × 10⁻³ डिवायडेड बाय 5 × 10⁻². ओके, 1 डिवायडेड बाय 5 मीन्स 0.2 इंटू 10च्या पॉवरचं कॅल्क्युलेशन शिकवलंय तुम्हाला. 10⁻³ सम पॉवर डिवायडेड बाय 10⁻³ सम पॉवर असेल तर त्या दोन पॉवरचं काय करतो आपण सबट्रॅक्शन करतो. सो 10⁻³ -3 -2 म्हणजे -3 -2 म्हणजे काय होणार आहे -3 + 2 होणार. -3 + 2 म्हणजे 10⁻⁻1 येणार आहे. 10⁻⁻1 म्हणजेच काय असतं डिवायडेड बाय 10 असतं. 10⁻⁻1 म्हणजे डिवायडेड बाय 10. सो 0.2 ला परत 10 ने डिवाइड केलं 0.2 ला परत 10 ने डिवाइड केलं तर 0.02 इज द शियर स्ट्रेन येणार आहे. ओके, सो दिस इज युअर आन्सर. हे झालं dx dy ची इन्फॉर्मेशन दिलेली असेल तर. आता डायग्राम समजा अशी दिली आणि अँगल दिला तर शियर स्ट्रेन कशी काढणार बघा. बघा कॅल्क्युलेट शियर स्ट्रेन in following diagram. Calculate shear strain in following diagram. So diagram is like this. So bottom layer is a fixed layer आणि ऑब्जेक्ट जो आहे तो सुरुवातीला काय होता असा व्हर्टिकल होता म्हणजे रेक्टँग्युलर होता आणि फायनली फोर्स अप्लाय केला हॉरिझॉन्टल फोर्स अप्लाय केल्यानंतर हा फाय अँगलनं ही बॉडी पुढे डिस्प्लेस झालेली आहे. कॅल्क्युलेट शियर स्ट्रेन इन फॉलोइंग डायग्राम फेन ऑप्शन म्हणजे क्वेश्चन 1 आहे क्वेश्चन ए आहे फेन फाय इज इक्वल टू 4 डिग्री अँड सेकंड फेन फाय इज इक्वल टू 45 डिग्री. बघा आता बघा फर्स्ट शियर स्ट्रेन. ओके, मला सांगा शियर स्ट्रेनचा अँगलच्या स्वरूपात फॉर्म्युला काय आहे एकतर फाय किंवा टॅन फाय. बरोबर, आता शियर स्ट्रेन इज इक्वल टू टॅन फाय कधी घ्यायचं आणि शियर स्ट्रेन इज इक्वल टू फाय कधी घ्यायचं हे तुम्हाला कळलं पाहिजे. ओके, शियर स्ट्रेन इज इक्वल टू बघा आता अँगल लेस दॅन 10 डिग्री असेल तर काय करायचं शियर स्ट्रेन इज इक्वल टू ओनली फाय घ्यायचं. बरोबर ना. शियर स्ट्रेनच्या अँगलच्या स्वरूपात दोन फॉर्म्युले आहेत पुन्हा एकदा सांगतोय. फर्स्ट फॉर्म्युला इज फाय, सेकंड फॉर्म्युला इज टॅन फाय. फाय कधी घ्यायचा अँगल स्मॉल असेल तर म्हणजे 10 पेक्षा कमी असेल तर आणि टॅन फाय कधी घ्यायचं मोर दॅन 10 डिग्री असेल तर. ओके, परंतु ही व्हॅल्यू जी आहे ना ती रेडियन मध्ये पाहिजे ही डिग्री मध्ये आहे. तर शियर स्ट्रेन इज इक्वल टू 4 इंटू काय करायचं 4 फक्त लिहायचं नाही त्याला 4 इंटू π/180 लिहायचं कारण ही डिग्रीची रॅडियन मधली व्हॅल्यू पाहिजे ना कारण शियर स्ट्रेन म्हणजे अँगल इन रॅडियन असतं हे लक्षात घ्या म्हणजे डिग्री मधला अँगल नव्हे रॅडियन मधला अँगल. मग रॅडियन मधला अँगल काढण्यासाठी काय करावं लागतं त्याला π/180 न मल्टिप्लाय करावं लागतं. ओके, सो 4 इंटू pi divided by 180. So this value is coming to be 0.06981. Okay, so this is the shear strain. And second, angle जर 10 डिग्री पेक्षा जास्त असेल तर shear strain चा फॉर्म्युला घ्यायचा आहे. Shear strain is equal to tan of
5 घ्यायचा आहे. ओके, दॅट इज tan ऑफ 45. tan 45 ची व्हॅल्यू सर्वांना माहिती असेल, tan 45 1 असतं. सो शिअर स्ट्रेन इज इक्वल टू काय येणार आहे, 1 येणार आहे. ओके, सो इन दिस वे शिअर स्ट्रेनचं कॅल्क्युलेशन येतं. Now third type of strain is the volume strain. Volume strain. Okay. The volume strain तर खूपच इझी आहे. व्हॉल्यूम स्ट्रेनचा डायरेक्टली फॉर्म्युला लिहितो, त्याच्यावरून तुम्ही डेफिनेशन लिहू शकताय. ओके, डेफिनेशन कशी लिहिणार बघा. व्हॉल्यूम स्ट्रेन इज डिफाइंड एज द रेशियो ऑफ, ओके, व्हॉल्यूम स्ट्रेन इज डिफाइंड एज द रेशियो ऑफ चेंज इन व्हॉल्यूम टू ओरिजिनल व्हॉल्यूम. जसं आपण लॉन्जिट्युडनल स्ट्रेन म्हणजे काय बघितलं, चेंज इन लेंथ आपण ओरिजिनल लेंथ बघितलं, तसं व्हॉल्यूम स्ट्रेन म्हणजे काय येणार आहे, चेंज इन व्हॉल्यूम आपण ओरिजिनल व्हॉल्यूम. ओके, सो देअरफॉर व्हॉल्यूम स्ट्रेन इज इक्वल टू चेंज इन व्हॉल्यूमला आपण डेल्टा फी न रिप्रेझेंट करतो. ट्रायंगल काढलाय ना, ट्रायंगलचं सिम्बॉल, त्याला काय म्हणायचं, डेल्टा. दिस इज कॉल्ड ॲज डेल्टा. This is a Greek alphabet. Delta. Delta phi divided by original volume is phi. Okay. So this is the one and only formula for the volume strain. Okay. Change in volume divided by original volume. This is called as volume strain. For example, an object have original volume of 1 meter cube and when compressed volume become 0.95, okay, 0.95 meter cube. बघा, ओरिजिनल व्हॉल्यूम 1 मीटर क्यूब आहे, फायनल व्हॉल्यूम 0.95 मीटर क्यूब आहे. ओके, देन व्हॉल्यूम स्ट्रेन इज, बघा, व्हॉल्यूम स्ट्रेन is equal to change in volume divided by original volume. How much is the change in volume now? Okay, here there is a final volume is 0.95. okay, how to calculate change? It is the final value, that is final volume minus initial volume divided by initial volume. So in this way you can write. Okay, now in this question, initial volume, original volume is 1 meter cube and final volume after compression is 0.95. okay, so therefore volume strain here, okay, final volume is 0.95. okay, so always change कसं काढायचं असतं, फायनल मायनस इनिशियल करायचं असतं. 0.95 minus 1 divided by original is 1, so it is minus 0.05 divided by 1. So therefore volume strain is minus of 0.05. That is the answer for the volume strain. Okay students, so this is your final answer.